बोंबाबोंब आंदोलन, पोलीस स्टेशन हद्दीत मोठी गुन्हेगारी, अन्याय झालेल्या आदिवासी व दलित कुटुंबांना न्याय देण्याची मागणी वंचितचे बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते डॉक्टर अरुण आबा जाधव यांनी केली आहे। अनेक पिढ्यापासून इंग्रज निघून गेले तरी या देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी ह्या ठिकाणी अजूनही तो त्या ठिकाणचा कपाळी लागलेला जो शिक्का आहे तो पुसला गेलेला नाही। वारंवार इंग्रजांनी मारलेले शिक्क्याची आठवण करून देऊन सातत्याने त्या समाजाला इथले पोलीस यंत्रणा सातत्याने कुठेही काही गुन्हा घडला की त्यांना वेठीस धरतात, त्यांना पकडतात, त्यांना जेलमध्ये टाकतात। एका बाजूला पोलीस या पद्धतीने बघतात, दुसऱ्या बाजूला जनता एका बाजूला बघते। दोन्ही बाजूनी या ठिकाणी ही जनता भटक्यातली आदिवासीमधल्या काही जाती या ठिकाणी स्वतःचं जीवन अशा भयानक परिस्थितीमध्ये जगण्याचा प्रयत्न करतात, बदलण्याचा प्रयत्न करतायत, परिवर्तित होण्याचा प्रयत्न करतायत। परंतु काही लोक आणि काही अधिकारी त्यांना बदलून देत नाहीत, त्यांच्या बदलामध्ये अडथळे आणतायत। ताजी घटना अशी आहे की भूम तालुक्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की पोलीस खातं जे आहे, जे संरक्षण करण्यासाठी ज्याची निर्मिती झाली आहे, पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे। म्हणजे जो चुकीचा वागतो त्याचा नायनाट करायचा आणि जो चांगलं वागतो त्याचं संरक्षण करायचं पोलीस खात्याचं ब्रीद वाक्य आहे। परंतु भूम तालुक्यामध्ये एका आदिवासी महिलेवरती त्या ठिकाणी पोलीस खात्यामधल्या कर्मचाऱ्यांनी तिला जबरदस्ती दमदाटी करून फसून नेऊन तिच्यावरती तिचा लैंगिक छळ केला। त्याच्याही पलीकडे त्याच्यावरती लोकशाहीला आणि पोलीस खात्याला काळीमा फाशी नाही पद्धतीचं त्यांनी कृत्य केलं। त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला, आरोपी अटक झाला। ही घटना संपत नाही तोपर्यंत बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षण वाघिणीचं दूध आहे तो जो पिन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। बापू फुलेंनी सांगितलं शिक्षण किती महत्वाचं आहे। ह्या देशातल्या सगळ्या परिवर्तनवादी महापुरुषांनी सांगितलं की शिक्षण किती महत्वाचं आहे। शिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये बदल होऊ शकतो। म्हणून आदिवासी समाजातले आदी समाजाची मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये यायला लागले, शिकायला लागले, शिक्षणाची गोडी निर्माण झाली आणि ज्या वसतिगृहामध्ये त्या मुलांना शिकवलं जातं त्या ठिकाणी त्या मुलांची त्यांच्याशी भेदभाव केला जातो, त्याचबरोबर त्यांना मारहाण केली जाते, त्याच्याही पलीकडे जाऊन त्या मुलांचा खून केला जातो। अशी घटना भूम तालुक्यातील नळेवाडी या ठिकाणी नळेगाव या ठिकाणी घडलेली घटना की ज्या ठिकाणी आदिवासी कुटुंबातल्या वसतिगृहामध्ये शिकणाऱ्या मुलाला त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली तर त्याचा मृत्यू झाला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला बाजूच्या ठिकाणी त्या विहिरीमध्ये टाकून देण्यात आलं। पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली, काही लोकांना बडतर्फ केलं। परंतु आमचं असं म्हणणं आहे की जो संस्था चालक मुलांना समजू शकत नाही, मुलांवरती अत्याचार करतो, शासनाचे ग्रँट घेतो, परंतु तो त्या ठिकाणी लायबल नाहीये, म्हणून त्या ठिकाणी त्या संस्थेची मान्यता रद्द झाली पाहिजे ही एक मागणी होती। तिसरी मागणी वालवड भूम तालुक्यामध्ये वालवड हे तालुका परांडा तालुक्यामध्ये येतोय गाव, त्या ठिकाणी आदिवासी समाजातल्या एका युवकाला छोट्याशा कारणावर मारलं, त्याचा खून केला आणि त्याचे साक्षीदार झालेल्या एका भगिनीला तिच्या नातेवाईकाला बार्शीच्या जवळ गाडीचा अपघात घडून त्या ठिकाणी तिलाही साक्षीदाराला त्या ठिकाणी पुरावा नष्ट करण्यासाठी तिला मारून टाकण्यात आलं। म्हणजे त्या सगळ्या चारही घटना ज्या आहेत त्या आदिवासी समाजाच्या बद्दलच आहेत। म्हणून या ठिकाणी आम्ही या सगळ्या घटनेचा पोलीस स्टेशनला जागृती झाली पाहिजे, पोलिसांमध्ये या सगळ्या घटना समोर आल्या पाहिजे। म्हणून या सगळ्या घटनेचा सखोल अभ्यास करून चौकशी करून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद या ठिकाणी धाराशिव या ठिकाणी 20 तारखेला बोंबाबोंब आंदोलन ठेवलं। त्या म्हणजे सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, प्रवीण रणबागुल व त्यांच्या सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी, विशाल पवार व सहकारी आणि मी स्वतः आम्ही सगळ्यांनी मिळून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पुढे बोंबाबोंब आंदोलन केलं आणि त्या ठिकाणचे जे पोलीस अधीक्षक यांनी आम्हाला शब्द दिला की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये
ह्या समूहाच्या सोबत व्यवस्थितरित्या वागून त्यांची चौकशी करून त्याला न्याय दिला जाईल, खोटे गुन्हे होणार नाही. त्याचबरोबर जर त्यांच्यावर कोणी अत्याचार करत असेल तर अत्याचार करणाऱ्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा एक त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी आम्हाला हमी दिली. आणि या ठिकाणचं आम्ही आंदोलन एक व्यापक आंदोलन, राज्याच्या पातळीवर घेऊन जाणारं आंदोलन पोलीस खात्याने दिलेल्या हमीमुळे आम्ही या ठिकाणी थांबलो. आणि जे जे मुद्दे आम्ही उपस्थित केले त्या मुद्द्यावरती कडक कारवाई करून लवकरच आम्हाला आव्हान देण्याचे त्यांनी लेखी आव्हान देण्याची त्यांनी हमी दिलेली. ही आंदोलनाच्या पाठीमागची भूमिका होती. हे सगळं आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या